तुम्हाला जर रांगोळी काढता येत नसेल, कितीही प्रयत्न केले तरी समान डिझाईन तयार करता येत नसेल, तर आता अजिबात नाराज होऊ नका. आज मी तुम्हाला परफेक्ट रांगोळी बॉर्डर सोप्या पद्धतीने शिकवणार आहे. त्यामुळे तुम्ही रांगोळी आर्टिस्ट पेक्षा सुद्धा कैक पटीने सुंदर परफेक्ट रांगोळी बॉर्डर काढू शकता. चला तर मग आता अशा पद्धतीचे दिमाग की बत्ती जलाओ वाले व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील, म्हणजे डोक्याचा वापर करून आयडिया वापरून जर तुम्हाला काम करून घ्यायचं असेल, तर खालील दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. या ठिकाणी मी एक छापडी घेतलेली आहे. छापडी ही जास्त पातळ नसावी किंवा जाड ही नसावी, कारण जाड छापडे जी असते ती कापताना वगैरे आपल्याला प्रॉब्लेम येतो. अशा पद्धतीची मी छापडी घेतलेली आहे. तिला मी हव्या त्या चौकोनामध्ये मला कापून घेतलेला आहे. आपल्याला हवं तेवढं त्याला कापून घ्यायचं, कारण आपल्याला डिझाईन काढायला सोपी पडली पाहिजे. छापडी ही सरळ असावी. यामध्ये मला बॉर्डर, ज्या डिझाईनची बॉर्डर हवी होती त्या डिझाईन मध्ये मी त्याला पेन्सिलने स्केच करून घेतलेला आहे. थोडक्यात चित्र काढून घेतलेलं आहे. पट्टीच्या सहाय्याने पट्टी, पेन्सिल या सर्व म्हणजे आपल्या भूमितीच्या सर्व साधनांचा तुम्ही उपयोग करू शकता, जेणेकरून परफेक्ट डिझाईन तुम्हाला येतील. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये हवी तशी परफेक्ट डिझाईन तुम्ही छापडीवरती काढून घ्यायची आहे. मी इमेज मध्ये दाखवत आहे तुम्हाला त्या पद्धतीने. त्या डिझाईनला आपण कापून घ्यायचं आहे. कात्रीच्या सहाय्याने साईडने कापून घ्यायचंय. आणि आतली जी नक्षी आहे तिला आपण कापू शकत नाही. कापली तरी चालतं, परंतु कापल्यानंतर ती छापडी दोन भागामध्ये विभाजित झाल्यासारखी होते आणि लवकर ती खराब होते. त्यामुळे मी त्याला पट्टीच्या सहाय्याने छेद करून त्याला कापून घेतलेलं आहे. आपण चाकूच्या सहाय्याने हे करू शकतो, किंवा तुम्ही आहे असं कात्रीने कापून घेऊ शकता. आता तुम्ही इमेज मध्ये बघू शकता मी कशा पद्धतीने याची डिझाईन पूर्ण केलेली आहे. अशी तुम्ही हव्या त्या पद्धतीची, म्हणजे तुम्हाला जी डिझाईन हवे त्या डिझाईन मध्ये आहे म्हणजे स्केच तयार करू शकता. आणि ते स्केच कापून त्याचा एक साचा तयार करू शकता. थोडक्यात आपण मराठी भाषेत साचा म्हणतो. साचा करू शकतो, ज्या साचेच्या माध्यमातून तुम्ही परफेक्ट रांगोळीची डिझाईन काढू शकता. तुम्ही पाहू शकता, तुम्ही मला हवा असलेला साचा तयार केलेला आहे. मला चौकामध्ये रांगोळी काढायची असल्यामुळे मी थोडा मोठा साचा तयार केलेला आहे. तुम्ही हव्या त्या छोटा मोठा अशा कोणत्याही डिझाईनचा हव्या त्या आकारामध्ये साचा तयार करून याच्या साईडहून रांगोळी भरू शकता व आतील लक्षसाठी आतून भरू शकता. यामध्ये 90% काम रांगोळीचं हे या डिझाईनमुळे क्लिअर होतं. 10% फक्त आपल्याला कव्हर अप करावं लागतं. तुम्ही पाहू शकता मी या साच्याच्या सहाय्यानेच चौकामध्ये रांगोळी काढलेली आहे. ही तुम्ही बघू शकता. ही काढलेली रांगोळी अगदी परफेक्ट. रांगोळी आर्टिस्टला देखील एवढी परफेक्ट रांगोळी जमणार नाही, तेवढी परफेक्ट रांगोळी आपण या साच्याच्या सहाय्याने काढू शकतो. तुम्हाला माझा चॅनल आवडला असेल तर लाईक करा व बेल आयकॉनवर क्लिक करून सबस्क्राईब नक्कीच करा.